अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु सदानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय। मागणे माझे स्वामी तुझ पाशी, 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 दिन भजनासी येऊ नये, दिन भजनासी येऊ नये, दिन भजनासी येऊ नये। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। देवाची द्वारे उभाषण भरी, देवाचे द्वारे भाषण भरी, देवाची द्वारे उभाषण भरी, देवाचे द्वारे भाषण भरी, मुक्ती चारी साधिल्या, हरिमुखे मन हरिमुखे मन, हरिमुखे मन हरिमुखे मन, पुण्याची घटना गोंधळी, अहंकार जळून जावा, वासनेचा ठावची नुरावा, कल्पना विरमोणी उपजावा, शुद्ध भक्ती भावांतरी, षड्री पुंजा संबंध तोडे, आशा तृष्णा समूळ खांडी, ममता संवरोनी मांडी, भक्ती सोहळा मज करवी, मंगलमूर्ती मोरया।
केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम श्रीधराय नमः ओम श्रीकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः दामोदराय नमः ओम शंकराय नमः ओम वासुदेवाय नमः ओम नरसिंहाय नमः ओम शिवाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम दक्षाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम हरये नमः ओम श्रीकृष्णाय नमः प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता दैवी गायत्री यन्दासुप्तानां व्यारदनां विश्वामित्रराजामादग्निभरद्वाज गोतमातृवसिष्ठकशवार्षयः अग्निवायवाद्य बृहस्पतिवर्णेन्द्र विश्वेदेवाजलगाः गायत्री श्री विश्वामित्र ऋषिः सविता देवता गायत्री छन्दः गायत्री शिरसा प्रजापति ऋषि ब्रह्मा अग्निवायुदेवताः यजुष्छन्दः प्राणायामे विनियोगः ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो साक्षात्पाणिः वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदत्तात्रेय देवताभ्यो नमः कलकूटनिवासी स्वामी समर्थ देवताभ्यो नमः श्री सद्गुरु रामानंद विठल देवताभ्यो नमः श्री सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती देवताभ्यो नमः श्री सद्गुरु सहजानंद सरस्वती देवताभ्यो नमः विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणोदिति परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः दक्षिणदिशालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके विश्वावसुनाम संवत्सरे उत्तरायणे शिशिरऋतौ फाल्गुने मासे कृष्णपक्षे अद्य तृतीयायां तिथौ अद्य वासरः वासरस्तु भृगुवासरे अद्य दिवसनक्षत्रं हस्तदिवसनक्षत्रे कन्यास्तुते वर्तमाने चन्द्रे कुम्भस्तुते श्रीसूर्ये मिथुनस्तुते देवराजगुरौ शेषे शुक्रे यथायथम् राशिस्थानयोगे शुभकार्ये देवाय परमात्मने त्राहिमान्द्रयाद्घोराद्दीपोऽयं प्रतिगृह्यतां ब्रह्मध्वजदेवताभ्यो नमः दीपं समर्पयामि नैवेद्यं गृह्यतां देवो भक्तिं मे सत्यन्तवरदेन परिषिञ्चामि अमृतोपस्सरणमसि अमृतायताम् ओम प्राणाय स्वाहा उपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा मुदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यम् ओम प्राणाय स्वाहा उपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि प्रजया पशुभिर्य एवं वेद ओम पुरुषा ब्रह्मद्विजदेवताभ्यो नमः कर्पूरार्तिकदीपं समर्पयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणितं सद्गुरुं वन्दनामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः सदैव धर्मवर्धकं सुसौख्यदम् सनातनं सदैव धर्मवर्धकं सुसौख्यदम् स्वधर्मराज्यकारकं शिवं भजन् नमाम्यहम् स्वधर्मराज्यकारकं शिवं भजन् नमाम्यहम् सुवर्णसदृशं प्रभायुतं सदैव निर्मलम् सुवर्णसदृशं प्रभायुतं सदैव श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु सहजानंद सरस्वते नमः. स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम. सन्माननीय व्यासपीठ, निमंत्रित मान्यवर, शिवश्रोते बंधू भगिनी आणि विद्यार्थीगण, शिवजयंतीच्या चैतन्यमय सोहळ्याला संस्थेच्या वतीने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. केशरी किरणात न्हाऊन निघाला हा उषक्काल, ध्वजवंदन ध्वजप्रार्थनेने पावन झाली शिवसकाळ. तुतारी चौघड्यांच्या गगनभेदी स्वरांनी दुमदुमला सारा आसमंत. शौर्य श्रद्धा प्रेरणा जाग्या झाल्या आज स्पंदनात. मनामनात फुलली शिवजयंतीची सुवासिक शब्द आनंदकळी. भक्तिभव्यतेच्या लईवर सजली ही मंगल घडी अवघी. छत्रपती शिवरायांना कृतज्ञ वंदन अर्पून साद घालूया आदराने आणि या शिवजयंती सभेची सुरुवात करूया जयघोषाच्या गजराने. छत्रपती शिवाजी महाराज की. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून येई छाती, अशा थोर क्रांतिकारक राजा शिवछत्रपतींना त्रिवार अभिवादन. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. अभंगात भक्ती, पोवाड्यात शौर्य, संस्कृतीचा सुवास, गडकिल्ल्यांच्या साक्षीने उभा स्वाभिमानाचा इतिहास. महाराष्ट्राच्या वैभवाला करूया स्वरांजली अर्पण, राज्यगीत गाऊन करूया मातृभूमीला नमन. राज्यगीत गायनासाठी SVJC ट्रस्टच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करते. आपल्या माय मराठी भूमीला कृतज्ञतापूर्वक वंदन करत महाराष्ट्र गीतासाठी उभे राहूया ही विनंती. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती न आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. प्रेरणामय महाराष्ट्र गीतानंतर या पवित्र क्षणाला अधिक आध्यात्मिक तेज लाभावे यासाठी वेदमूर्ती फडके गुरुजी आणि बोरकर गुरुजींसह ब्रह्मवृंदांना विनम्र विनंती आहे की त्यांनी शांतीसूक्त पठण व ईशस्तवन करून सभागृहात शांती, मांगल्य आणि सकारात्मक स्पंदने निर्माण करावीत. शांतीसूक्त पठण व ईशस्तवन. धन्यवाद ब्रह्मवृंद. सुजलाम सुफलाम असलेली ही भारतभूमी आर्यभट्ट ते पतंजलींपर्यंत तत्त्वज्ञानी परिपूर्ण होती. इथेच गणित, भूमिती आणि अवकाशशास्त्राचे आकलन होत होते. इथेच गार्गीचे ज्ञान जनमानसात ऐकू येत होते. सिंधू नदीच्या प्रवाहाप्रमाणे इथली संस्कृती निर्मळपणे वाहत होती. परंतु या निर्मळ पाण्यावर रक्त माखलेल्या तलवारी धुतल्या गेल्या आणि इथल्या भूमीवर पहिलं इस्लामी पाशवी आक्रमण येऊन आदळलं ते मोहम्मद बिन कासिम नावाचं. यानंतर मोहम्मद घोरी, खिलजी, तुगलक, तैमूरलंग असे एकामागोमाग एक इस्लामी बादशाह या भारतभूमीवर अत्याचाराचे घाव घालत होते. मंदिरे तुटत होती, मूर्त्या फुटत होत्या, काफिर म्हणत हिंदूंच्या कत्तली होत होत्या, आई बहिणींच्या अब्रूवर हात पडत होते. भयाण अवस्था या भूमीची झाली होती. अशा दयनीय परिस्थितीत महाराष्ट्रसुद्धा या इस्लामी राजवटीखाली भरडून निघत होता आणि निजामशहांच्या दरबारात यादव कुलभूषण लखुजीराव जाधवांची हत्या करण्यात आली आणि अत्याचारग्रस्त भारतभूमी तळमळली. तिने जगदंबेपुढे हात जोडले आणि जिजाऊंच्याच रूपाने या भारतभूला डोहाळे लागले. ते
सिंहासनावर जगदंबेप्रमाणे बसून दैत्याचा संहार करत पुन्हा धर्मसंस्थापनेचे. आणि धर्मसंस्थापनेसाठी मग याच भूमीवर फाल्गुन वद्य तृतीयेला शिवरायांचा जन्म झाला. जिजाऊंच्या पोटी बाळ शिवबा जन्मला. शिवनेरीवर ध्वज भगवा फडकला. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात विराजमान आहेत. शिवरायांचे नाव घेतलं की वीरव्रताची जाणीव होते. का बरं आपल्याला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करावीशी वाटते? शिवाजी महाराजांनी शेतीत सुधारणा केल्या. ते न्यायप्रिय होते. त्यांचे युद्ध कौशल्य वाखाणण्यासारखे होते. त्यांनी राज्यकारभाराची घडी उत्कृष्ट बसवली होती. असे अनेक गुण महाराजांमध्ये होते, याबाबत काहीच शंका नाही. परंतु हे सर्व गुण महाराजांमध्ये होते म्हणून केवळ आपण शिवजयंती साजरी करत नाही, तर त्यावेळी भारतात अनेक वर्षांपासून मुघल सत्ताधीशांची राज्य होती. तेथे शर्यतच्या आधारावर राज्यकारभार चालत होता. ही व्यवस्था महाराजांनी मोडून काढली आणि या भूमीवर हिंदूंचे राज्य पुन्हा निर्माण केले. हिंदू साम्राज्याची स्थापना केली. म्हणून शेकडो वर्षे झाली तरी मराठी माणूस अत्यंत उत्साहाने शिवजयंती व हिंदू साम्राज्य दिन साजरा करीत असतो. शिवाजी महाराजांची जयंती हा केवळ उत्सव नसून प्रत्येक भारतीयाला आपल्या सांस्कृतिक अस्मितेची आणि राष्ट्रीय आकांक्षेची जाणीव करून देणारा स्वाभिमान सोहळा आहे. शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करून प्रेरणा घेण्याचा दिवस होय. शारीरिक सामर्थ्य, मानसिक स्थैर्य, कुशल संघटन, नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस आणि द्रष्टेपणा हीच गुणवैशिष्ट्ये शिवरायांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतात. राष्ट्रधर्माच्या प्रखर भावनेने त्यांचे संपूर्ण जीवन उजळले होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत आपले जीवन घडवावे, त्यांच्या कर्तृत्वातील किमान काही गुण तरी आपल्या आचरणात आणावेत, अशी भावना प्रत्येक राष्ट्रनिष्ठ नागरिकाच्या मनात जागृत झाली पाहिजे. याच हेतूने त्यांचा आदर्श समाजासमोर उभा केला जातो आणि शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो. अपरंपार जिद्द, प्रखर देशाभिमान आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड समर्पण भाव असलेली व्यक्तिमत्वेच इतिहास घडवतात आणि असामान्य कार्याला जन्म देतात. सर्व संकटांना पराभूत करत श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती महाराज यांनी निर्माण केलेला शिवसमर्थक गड हा याच राष्ट्रचिंतनाचा जाज्वल्य पुरावा आहे. देश, धर्म आणि संस्कृतीबद्दल स्वाभिमान जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय हा राष्ट्रमंत्र अखंड घुमत राहावा, या दूरदृष्टीने सुरू झालेला शिवजयंती उत्सव आजही श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा होतो. राष्ट्रहित हेच परमोच्च हा शिवविचार येथे दरवर्षी नव्या ऊर्जेने चेतवला जातो. या परंपरेला नवसंजीवनी देत परमपूज्य श्री काका महाराज यांनी डेरवण यूथ गेम्सची जोड दिली आणि श्री वालावलकर साहेब यांच्या मौलिक सहाय्याने व्यायाम, संस्कार आणि राष्ट्रभावना यांचा संगम घडवत या उपक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. बालपणी रुजलेले संस्कार आयुष्यभर साथ देतात. म्हणूनच शिवजयंतीनिमित्त डेरवण यूथ गेम्सचे आयोजन अत्यंत अर्थपूर्ण ठरते. असे उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ सक्षम खेळाडूच नव्हे तर सजग आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे नागरिक बनवतात. हेच खरे शिवरायांना अभिवादन. डेरवण यूथ गेम्सचे पारदर्शक आयोजन आणि उत्कृष्ट व्यवस्था यामुळे अखंड महाराष्ट्रातून सुमारे 6500 स्पर्धकांनी यावर्षी 19 खेळ प्रकारात सहभाग घेतला. यावर्षी प्रथमच स्केटिंग या खेळाचा समावेश करण्यात आला. निष्काम कर्मयोगाच्या तत्वांवर चालणारी ही प्रेरणादायी चळवळ गेल्या 8 दिवसांपासून अखंड प्रज्वलित आहे आणि तिचा परमोच्च क्षण म्हणजे शिवजयंती सोहळा. अशा या पावन क्षणी शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रहिताची ज्योत आपल्या अंतःकरणी प्रकाशित ठेवणे हेच आपल्या सर्वांचे खरे कर्तव्य. आता आजच्या शिवजयंती सोहळ्याच्या पाहुण्यांचे आपण सत्कार स्वागत करूया. गुणांचा दरवळ आणि कर्तृत्वाचे तेज लाभले ज्यांना, आदराचा मुजरा करतो आम्ही आजच्या या पाहुण्यांना. शिवरायांच्या विचारांचा वारसा ज्यांच्या कार्यातून दिसतो
अशा मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा आज विशेष ठरतो. अशा या शिवजयंती सोहळ्याला लाभलेले अध्यक्ष आणि प्रमुख वक्त्यांचा परिचय करून घेऊ आणि त्यांचे स्वागत सत्कार करूया. आजच्या या पावन शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आपण ज्यांचे स्वागत करीत आहोत ते आहेत बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी, तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी अभ्यासक, लेखक आणि विचारवंत माननीय श्री प्रशांत पोळ साहेब. श्री पोळ यांनी BE ऑनर्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉममध्ये तसेच MA मराठी अशी शैक्षणिक पात्रता संपादन केली आहे. सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आणि 40हून अधिक देशांचा प्रवास यामुळे त्यांना जागतिक दृष्टिकोन लाभला आहे. ते दिशा कन्सल्टंट्स जबलपूर आणि भारती वेब प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपन्यांचे संचालक असून मेल्ट्रॉन, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे संशोधन विभाग प्रमुख म्हणून कार्य करताना त्यांनी अनेक नवनवीन उत्पादने विकसित केली. 1990 साली बालासोर येथील मिसाईल फायरिंग इंटरिम टेस्ट रेंजसाठी विशेष उपकरण विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. ते महाराष्ट्र शासनाच्या IT टास्क फोर्सचे सदस्य राहिले आहेत. तसेच केंद्रीय रस्ते परिवहन व जहाजराणी मंत्रालयाच्या IT टास्क फोर्समध्येही त्यांनी योगदान दिले आहे. मध्य प्रदेश शासनाकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय शिखर पुरस्कार 2024 प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाचे IT सल्लागार, विविध शैक्षणिक संस्थांच्या गव्हर्निंग बोर्डचे सदस्य तसेच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सल्लागार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. महाकौशल विश्व संवाद केंद्राचे ते कार्याध्यक्ष म्हणून नेतृत्व समर्थपणे पार पाडत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रासोबतच साहित्य आणि राष्ट्रचिंतन हाही त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. लोकमत, तरुण भारत, विवेक, पाचजन्य, ऑर्गनायझर आदी नियतकालिकात त्यांनी सातत्याने स्तंभलेखन केले आहे. वे 15 दिन हे त्यांचे पुस्तक विविध भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झाले असून त्यास मध्य प्रदेश शासनाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. भारतीय ज्ञान का खजाना, खजाने की शोध यात्रा, विनाश पर्व आणि हिंदुत्व विभिन्न पहलू सरलता से ही त्यांची इतर उल्लेखनीय पुस्तके आहेत. आज अशा या विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रभक्तीचा सुंदर संगम असलेल्या व्यक्तिमत्वाचे आपल्या शिवजयंती सोहळ्यात अध्यक्ष लाभणे हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. माननीय श्री प्रशांत पोळ साहेब यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी श्री विकास वालावलकर साहेबांना विनंती करते. धन्यवाद. आजच्या या शिवजयंतीच्या मंगल प्रसंगी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण एका प्रेरणादायी, कर्तृत्ववान आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्वाचे स्वागत करणार आहोत. आपल्या प्रमुख वक्त्या आहेत कुमारी अश्विनीताई कुडेकर. BCom पदवी तसेच संगणक व टॅलीचे शिक्षण घेतलेल्या अश्विनीताईंनी व्यावसायिक क्षेत्रात एसलोन कन्सल्टन्सी या माध्यमातून यशस्वी वाटचाल केली आहे. मात्र त्यांची खरी ओळख ही केवळ व्यावसायिक नसून समाज घडणीची ध्येयवेडी कार्यकर्ती अशी आहे. त्या सह्याद्री करिअर अकॅडमीच्या संस्थापिका व संचालिका असून पोलीस भरती, सैन्य भरती व MPSCसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तसेच AK योगा क्लासेस आणि सह्याद्री कोचिंग क्लासेस इयत्ता 8वी ते 12वी यांच्या माध्यमातून शारीरिक व शैक्षणिक सक्षमीकरणाचे कार्य करत आहेत. सामाजिक क्षेत्रात त्या सह्याद्री प्रतिष्ठान, दख्खन महिला विभाग यांच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. लायन्स क्लब पिंपरी चिंचवडच्या सदस्य म्हणूनही समाजकार्य करत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकात 250हून अधिक व्याख्यानांद्वारे त्यांनी युवकांना प्रेरित केले आहे.
इतकेच नव्हे तर शिवबंधू संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा यांच्या अध्यक्ष असून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान पुणेच्या सदस्य आहेत. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या प्रवक्त्या म्हणूनही त्या सक्रिय आहेत. दुर्ग संवर्धन कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. नाशिक गुरुकुलच्या योग प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेकांना आरोग्यदायी जीवनाचा मार्ग दाखवला आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या सातत्याने मार्गदर्शन करत असतात. 2025च्या मिस महाराष्ट्र अवॉर्ड्समध्ये शिवराज बहुउद्देशीय संस्थेमार्फत त्यांचा गौरवही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 3 वर्षांपूर्वी आपल्या शिवजयंती उत्सवात त्या वक्त्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ आपल्याला मिळणार आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण कुमारी अश्विनीताई कुळेकर यांचे मनपूर्वक स्वागत करूया. श्री विकास वालावलकर साहेबांना विनंती करते की त्यांनी अश्विनीताईंचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करावा. धन्यवाद. टाटा मेमोरियल सेंटरमधून 30 वर्षांच्या संशोधन कार्यानंतर गेली 10 वर्षे वालावलकर रुग्णालय डेरवण येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत डॉक्टर ऋता मुल्हेरकर यांनी केलेल्या बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील संशोधन कार्याची आणि त्यायोगे देशाच्या विकासातील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन माननीय पंतप्रधानांनी त्यांचा 26 जानेवारी 2026च्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय सत्कार केला. अशा सत्कारासाठी पोलीस चौकशी वगैरे करून नंतर निवड केली जाते, पण त्यांच्या बाबतीत हे काहीही करण्याची गरज भारत सरकारला वाटली नाही. त्यांना या सत्काराचे निमंत्रण त्यांचे निवासस्थानी येऊन पोहोचवण्यात आले. त्यांना निवासस्थानापासून ते दिल्ली येथे आणणे, त्यांच्या निवासाआधी सर्व सोयी करणे तसेच समारंभानंतर त्यांच्या पुण्याच्या निवासापर्यंत सुखरूप परत आणणे ही सर्व जबाबदारी पंतप्रधान कार्यालयाने जाणीवपूर्वक पार पाडली. हा त्यांचा उच्च सन्मान होय. आणि अशा महत् शास्त्रज्ञ डॉक्टर ऋता मुल्हेरकर आपल्याला या शिवजयंतीच्या समारंभात मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी श्री वालावलकर साहेबांना विनंती करते. यानंतर आजच्या आपल्या सन्माननीय वक्त्यांचा व मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन श्री वालावलकर साहेब करतील. श्री शशिकांत भाऊ सुतार, श्री सचिनजी कानिटकर, श्री रमेश बोडके साहेब, ॲडव्होकेट पाकळे साहेब, डॉक्टर सुनील नाडकर्णी, डॉक्टर श्रीपाद बाणावली, डॉक्टर सुधीर जोशी, डॉक्टर आनंद जोशी, धन्यवाद. शिवजयंती समारंभाच्या निमित्ताने समाजासाठी निस्वार्थ कार्य करणाऱ्या पण प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान गेली अनेक वर्षे संस्थेकडून केला जातो.
आजच्या या शिवजयंतीच्या प्रेरणादायी सोहळ्यात आपण अशा 3 सेवाभावी व्यक्तिमत्वांचा सत्कार करणार आहोत, ज्यांनी आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजहिताची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. त्यापैकी पहिले आहेत श्री सीताराम महादेव ठोंबरे, माजी उपसभापती, पंचायत समिती, तालुका गुहागर. रुग्णालयाची स्थापना 1996 पासून रुग्णालयाशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क आहे. गुहागर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना रुग्णालयातील विविध सेवा सुविधांची माहिती, आवश्यक कागदपत्रांची मार्गदर्शक माहिती पोचविण्याचे कार्य ते निष्ठेने करतात. तालुक्यातील प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांशी असलेल्या संपर्कातून ते वालावलकर रुग्णालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांची जनजागृती करतात. एवढेच नव्हे तर वयोवृद्ध रुग्णांना स्वतः वाहनातून रुग्णालयात आणून त्यांना आवश्यक सहकार्यही करतात. त्यांचा सत्कार चांदीचा पेला देऊन अध्यक्ष साहेबांनी केला आहे. यानंतर दुसऱ्या सत्कारमूर्ती आहेत श्री नितीश राजेश शेटे, आरोग्य अधिकारी, समता फाउंडेशन, मुंबई शाखा रत्नागिरी सिंधुदुर्ग. 2025 पासून समता फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदू रुग्णांसाठी तपासणी शिबिरे आयोजित करून गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आपल्या रुग्णालयात आणण्याचे मोलाचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून तब्बल 896 रुग्णांची तपासणी होऊन त्यांच्यावर आपल्या रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. आरोग्यसेवा हीच खरी जनसेवा या भावनेतून ते कार्यरत आहेत. त्यांचा सत्कार चांदीचा पेला देऊन करावा अशी मी अध्यक्षांना विनंती करते. यानंतर तिसऱ्या सत्कारमूर्ती आहेत सौ सुरेखा सावंत, आशा सेविका, तुरंबव. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा भक्कम दुवा म्हणून या कार्यरत आहेत. गरोदर मातांना प्रसूतीसाठी रुग्णालयात आणणे, ग्रामीण रुग्णांना सेवा सुविधांची माहिती देणे, तसेच किशोरवयीन मुली व अंगणवाडीतील मुलांच्या दंत तपासणीसारख्या उपक्रमांसाठी गाव पातळीवर सहकार्य करणे या माध्यमातून त्या आरोग्य जनजागृतीची अमूल्य सेवा बजावत आहेत. त्यांचा सत्कार चांदीचा पेला देऊन करावा अशी मी अध्यक्षांना विनंती करते. हे सर्व मान्यवर व्यक्तिमत्वे शिवकार्यांच्या जनकल्याणाच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी आहेत. त्यांच्या निस्वार्थ सेवेला मनपूर्वक वंदन. शिवजयंतीच्या पावन दिवशी शिक्षणाचा दीप तेवत राहो, ज्ञानाच्या या वाटचालीत प्रत्येक मुलगी यशस्वी हो, वेळेचं महत्त्व जाणून स्वप्नांना नवे पंख लाभावे, या हेतूने मनगटी घड्याळाचे प्रोत्साहनपर बक्षीस द्यावे. माननीय अध्यक्षांना विनंती आहे की त्यांनी जिल्हा परिषद शाळातील इयत्ता 7वी उत्तीर्ण विद्यार्थिनींना शिक्षण पुढे सुरू ठेवावे म्हणून प्रोत्साहनपर बक्षीस मनगटी घड्याळ भेट देऊन त्यांचा गौरव करावा. प्रथम जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा डेरवण नंबर 1. विद्यार्थिनीचं नाव आहे कुमारी सलोनी राकेश यादव. दुसरी आहे कुमारी दीपाली अभिषेक सुर्वे. नंतर सारा जगदीश कदम. त्यानंतर पूर्वी प्रकाश जाधव, गौरी महेंद्र बने आणि कुमारी सोनल राजेंद्र जोईल. यानंतर जिल्हा परिषद शाळा मांडकी नंबर 1 कुमारी सृष्टी सुरेश चव्हाण. कुमारी प्रेरणा नरेश जोशी. कुमारी सुक्षा तुकाराम खेडेकर. कुमारी आर्या किसन खांबे. कुमारी श्रिया संतोष यादव. कुमारी श्रेया विजय चव्हाण. कुमारी पालवी महेंद्र डोंगरे. कुमारी आदिष्टी चंद्रकांत खांबे.
कुमारी अनुष्का अमित राणीम आणि कुमारी प्रांजली प्रशांत पवार. यानंतर डेरवण नंबर 1 शाळेतील कुमारी सारा जगदीश कदम आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करेल. अध्यक्ष माशे, परमपूज्य काका महाराज आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा मानाचा मुजरा. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आम्हा मुलींना मनगटी घड्याळ बक्षिसं दिली. अशी कितीतरी बक्षिसे आम्हा शालेय मुलांना या ट्रस्टकडून मिळत असतात. आज श्री रामदास नवमीनिमित्त मनाचे श्लोक, सद्गुरू महाराजांच्या आरत्या, रामरक्षा, मारुती स्तोत्र, पाठांतर स्पर्धा घेऊन आमच्या बालमनावर उत्तम प्रकारचे संस्कार केले जातात. आमच्या शाळांच्या प्रत्येक उपक्रमात डेरवण ट्रस्टमार्फत आर्थिक व वस्तुरूपाने सतत मदत मिळत असते. आम्ही खूप खूप ह्या ट्रस्टचे ऋणी आहोत. धन्यवाद. धन्यवाद सारा. नंतर माणकी नंबर 1 शाळेतील कुमारी पालवी महेंद्र डोंगरे आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करेल. श्री स्वामी समर्थ. अध्यक्ष माशे, परमपूज्य काका महाराज आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. डेरवण ट्रस्टतर्फे गोरगरीब लोकांना मोफत घरे, मोफत कपडे वाटप, मोफत पाणी वाटप, शेतकऱ्यांना मदत आणि गावागावात आरोग्याच्या सोयी अशा अनेक सोयी सुविधा दरवर्षी लोकांना मिळतात. गावागावात मोफत मंदिरे बांधून दिल्यामुळे गावातील वातावरण मंगलमय झाले. तसेच मागेल त्याला काम मिळाल्यामुळे आमची कुटुंबे सुखी झाली. डेरवण परिसरातच नर्सिंग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे आम्हा मुलांची व्यावसायिक शिक्षणाची सोय झाली. आणि सेवारूपी रोजगारही याच ठिकाणी मिळू लागला. हे सर्व श्री काका महाराज यांच्यामुळे झालेले आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही उज्ज्वल भविष्य घडवू. धन्यवाद. यानंतर सभेच्या भाषणांना सुरुवात होईल. सर्वप्रथम वक्त्या आहेत डॉक्टर सुवर्णा पाटील. सर्वांसाठी आरोग्यदायी जीवन या उदात्त ध्येयातून स्थापन झालेले भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय आज आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहे. सुरुवातीच्या टप्प्यापासून ते मेडिकल कॉलेज आणि फिजिओथेरपी कॉलेजपर्यंत झालेल्या या भव्य वाटचालीत ज्यांचे मोलाचे योगदान आहे त्या रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉक्टर सुवर्णा पाटील. सन 1996 पासून त्या संस्थेशी अखंडपणे जोडलेल्या असून त्या MD मेडिसिन आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध आरोग्य प्रकल्प आणि संशोधन प्रकल्प यशस्वीपणे राबवून डेरवण परिसरातील आरोग्य सेवा अधिक अद्ययावत आणि परिणामकारक करण्यास मोठा हातभार लावला आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांसाठी मी त्यांना विनम्रपणे आमंत्रित करते. डॉक्टर सुवर्णा पाटील. स्वामी समर्थ. सद्गुरू सहजानंद सरस्वती महाराज आणि काका महाराज यांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांनी भारतीय ज्ञानाचा खजिना सर्वांना खुला करून दिला, असे श्री प्रशांत पोळ साहेब. आपल्या धारधार वाणीने पुढच्या पिढीला प्रेरित करणाऱ्या प्रमुख वक्त्या अश्विनी कुडेकर, संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री विकास वालावलकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, डॉक्टर, शास्त्रज्ञ या सर्वांना माझा नमस्कार. अब तो हम कंचन भये तब हम होते काच, सतगुरु की कृपा भये दिल अपने को साच, असे मानणारे सर्व भक्तगण यांना माझा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानून शिवनीतीचं तंतोतंत पालन करणारे श्री सहजानंद सरस्वती आणि त्यांच्या प्रत्येक इच्छेला मूर्त स्वरूप देणारे श्री काका महाराज आणि त्यासाठी प्राणपणाने आर्थिक नियोजन करणारे श्री विकास वालावलकर साहेब यांनी स्वावलंबी आणि चारित्र्यवान समाज निर्माण व्हावा ह्यासाठीच कंबर कसली आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता
छत्रपती शिवाजी महाराज यांची नीतिमूल्ये तंतोतंत रोज जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. असं म्हणतात की छत्रपतींच्या काळात रायगड हे मराठा नगर रचनेचं उत्तम उदाहरण होतं. कारण रायगड हा भौगोलिकदृष्ट्या तसा दुर्गम भाग पण लोकवस्तीसाठी योग्य असा गड होता. तसेच ह्या संस्थेने निवडलेलं हे डेरवण गाव हे भौगोलिक स्थान खरं तर अतिशय दुर्गम आहे. डेरवण कुठे आहे पटकन कोणाला कळतच नाही. सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेलं आणि म्हणूनच त्याचं नैसर्गिक अभेद्यपण हेही त्याला लाभलेलं आहे. महाराजांच्या समाजनीतीमध्ये शिक्षण, स्वावलंबन आणि आरोग्य यालाच प्राधान्य दिलेलं आहे. त्यासाठी नियोजन हा गुण पुन्हा शिवछत्रपतींचाच. किल्ल्याचं कुठलंही बांधकाम नियोजनाअभावी कधीही मागे पडलेलं नाही किंवा थांबलेलं नाही. अगदी तसंच संस्थेतही कुठलीही वास्तू नियोजनाअभावी अर्धवट राहिलेली नाही. बांधकाम किंबहुना वास्तुशांतीची तारीख ही भूमिपूजनाच्या दिवशीच ठरते आणि प्रत्यक्षात तारखेआधीच वास्तू उभी राहते. किल्ला वसण्याआधीच उदक पाहून किल्ला वसवावा असं छत्रपतींनी लिहून ठेवलं आहे. किती दूरदृष्टी आहे ही त्यांची. आपण सुद्धा इथे पाहत आहोत की पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे, पण काका महाराजांनी भगीरथ प्रयत्न केले आहेत आणि त्यात विहिरी बांधणं, ओव्हरहेड, अंडर वॉटर टँक्स, ग्रॅव्हिटीचा वापर करून सर्व कॅम्पसला पाणी पुरवठा करणं, करोडो लिटर्स पाणी साठवण्यासाठी शेततळी बांधणं आणि उन्हाळ्यातही नंदनवन फुलवणं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शारीरिक बलचापलत्या आणि युद्ध कौशल्य वाढवणे असे मर्दानी खेळ प्रचलित केले. त्यात प्रामुख्याने तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक, कुस्ती असे आखाडे यांचा समावेश होता. अशी शारीरिक चपळता वाढावी आणि मुलांनी ऑनलाईन गेमपासून परावृत्त व्हावं म्हणूनच काका महाराजांनी श्री विठ्ठलराव जोशी क्रीडा संकुलाची स्थापना केली. आणि इतकंच नाही तर उत्तम आहार आणि उत्तम निवास पुरवून ते सर्वांना खुलं केलं. शिवरायांनी आपल्या स्वराज्यात वेद, पुराण आणि मंदिरांचं संरक्षण केलं. त्यांनी वेदपाठ शाळांना आश्रय दिला जेणेकरून प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा जिवंत राहील. आणि तोच वारसा पुढे चालवण्यासाठी सहजानंद सरस्वती महाराजांनी सुद्धा वेदपाठ शाळांना सहाय्य करून आजतागायत वेदांचं संवर्धन केलं आहे आणि 7 घनपाठी निर्माण करून भारत देशाला आपलं योगदान दिलं आहे. संस्था या शिवनीतीला संयुक्तिक अशी पावलं ह्या शतकात टाकत आहेत. शिक्षणाने सगळ्यांना स्वावलंबी करण्यासाठी, नवनवीन दालने उघडण्यासाठी आता श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठाची स्थापना प्रस्तावित आहे. आणि हीच पुढची झेप म्हणजे स्वतंत्र डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी विद्यापीठ निर्माण करावं हे अपेक्षित आहे. यातूनच अशी आशा आहे की सर्व गुणसंपन्न, संकटाशी सहजगत्या झुंजणारी आणि सगळ्यांचं नेतृत्व करणारी देशभक्त अशीच भावी पिढी निर्माण करण्याचे महाराजांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कॅन्सर, डायबिटीज ह्याला कारणीभूत असलेली केमिकल्स, त्याची फवारणी करून निर्माण केलेले अन्न आणि त्याचे गंभीर धोके ह्याला पर्याय म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी BSc इन नॅचरल फार्मिंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा अभ्यासक्रम NEP 2020 नुसार आखला गेला आहे, जो या नवीन विद्यापीठाअंतर्गत सुरू होणार आहे, ज्यामध्ये AI आणि डेटा ॲनालिसिसच्या माध्यमातून निसर्गावर आधारित सेंद्रिय रासायनिक खतं न वापरता गोशाळा, शेणखत, कंपोस्ट खत, नैसर्गिक संसाधनांचा वापर कसा करावा, विविध पिकं, कडधान्य, फळबागा, भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन जमिनीचा कस कसा टिकवून ठेवावा हे सर्व शिक्षण दिलं जाणार आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करणं, रॉ मटेरियल सप्लाय करणं, डेटा ॲनालिसिस करणं अशा विविध संधी त्यांना खुल्या होणार आहेत. विशेष म्हणजे हे शिक्षण पुस्तकी नसणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष शेतावर, फार्म पॉन्डवर, पॉली हाऊसेस, गोशाळा, ड्रोन तंत्रज्ञान याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार आहे. भारतीय अंतरिक्ष स्टेशन 2035 ला अनुसरून संस्थेचा खारीचा वाटा म्हणून BSc स्पेस सायन्स असा अभ्यासक्रमही आखला आहे. हा बहुधा भारतातील पहिलाच अंडरग्रॅज्युएट लेवल अभ्यासक्रम आहे, ज्यासाठी इन स्पेस इस्रो GMRT, दॅट इज जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, SIA India and Association for Space Industry, अंकुर विच इज अ फ्रँचायझी ऑफ इस्रो यांची मदत घेण्यात आली आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष टेलिस्कोप हँडलिंग, सॅटेलाईट ट्रेनिंग, स्पाशल डेटा, ॲस्ट्रॉनॉमिकल सॅटेलाईट डेटा ॲनालिसिस अशी प्रॅक्टिकल स्किल्स अवेलेबल होणार आहेत, ज्यामुळे त्यांना इस्रो, NRSC, DRDO, प्रायव्हेट कंपनीज, डेटा टेक कंपनीज, प्लॅनेटोरियम्स, इंडस्ट्रीज, ऑब्झर्वेटरीज अशा सर्व ठिकाणी अपॉइंटमेंट्स आणि प्रवेश मिळू शकणार आहे. BSc बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन विथ AI ह्या अभ्यासक्रमामुळे हॉस्पिटल क्लिनिक्समध्ये वापरली जाणारी इन्स्ट्रुमेंट्सचे इंजिनियर म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विविध विद्यार्थ्यांना कोणत्याही संकटाला निडरपणे सामोरे जाता यावं आणि ते नीतिमान व्हावेत म्हणून गीतेचा आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा आधार घेतला जाणार आहे, ज्यात मूल्य शिक्षणावर भर दिला जाईल. नव्यानेच उद्रेक झालेल्या अँझायटी, डिप्रेशन ह्या समस्यांवर लक्ष देऊन त्या योग्यरित्या हाताळण्यासाठी BSc इन सायकोलॉजिकल अँड स्पिरिच्युअल हेल्थ असाही अभ्यासक्रम निवडला गेला आहे. या व्यतिरिक्त BA इन दर्शनशास्त्र, IKS आणि संस्कृत असाही अभ्यासक्रम वेद शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. अशा नवनवीन कल्पक अभ्यासक्रमाचे दालन आता प्रस्तावित विद्यापीठामुळे खुले होणार आहे आणि त्यामुळे महाराजांनी मानवाच्या कल्याणासाठी योजलेली कर्मयोगाची ही वाट काका महाराजांच्या प्रेरणेने आणि प्रयत्नाने आपल्या दृष्टीपथात येणार आहे. असं म्हणतात की आग लगी आकाश में बरस पडे अंगार, संत न होते तो जल जाता संसार. जे कुणी देत नाही ते संत देतात, कारण माणसाने माणसाशी कसं वागावं हेच ते शिकवतात. आणि हीच शिकवण ह्या विद्यापीठातून पुढच्या पिढीला प्राप्त होणार आहे. धन्यवाद. आता आपण अशा मान्यवरांचे मनोगत ऐकणार आहोत, ज्यांनी संस्थेचे विविध क्षेत्रातील कार्य अत्यंत जवळून अनुभवले आहे. आदरणीय श्री शशिकांत भाऊ सुतार. दरवर्षीप्रमाणे शिवसमर्थगडामध्ये सद्गुरू श्री काका महाराज आज व्यासपीठावर उपस्थित नाहीत, परंतु आपल्या मंदिरामध्ये आपल्यातच आहेत. त्यांच्या उपस्थितीत ही शिवजयंती साजरी होत आहे. हिंदू धर्माविषयी ज्वलंत धर्मनिष्ठा आणि उदार सहिष्णुता तसेच दूरदृष्टीची राष्ट्रीयता, उदार सहृदयता, न्यायप्रियता, नैतिकता आणि कर्तव्य तत्परता यासारख्या लोकोत्तर अशा वैशिष्ट्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे युगदृष्टे महापुरुष ठरले. शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा अभ्यास आजच्या बिकट परिस्थितीमध्येही भारतीय समाजासाठी किती आवश्यक आहे व प्रेरणादायक आहे हे सांगावं असं वाटतं. त्याची गरज आहे असं नाही. जाज्वल्य देशप्रेम आणि अतिशय कडक राष्ट्रप्रेम यांनी संपन्न असे व्यक्तिमत्व लाभलेले महाराष्ट्रातील आधुनिक संत सत्पुरुष परमपूज्य श्री सद्गुरू दिगंबरदास महाराज, ज्यांनी धर्मजागृती व राष्ट्रीय जागृती यासाठी
जन्मभर मेहनत केली, अतिशय श्रम घेतले आणि श्री क्षेत्र डेरवन येथे हा शिवसमर्थगड उभा केला आहे. सद्गुरू दिगंबरदास महाराजांचे उत्तराधिकारी परमपूज्य श्री अशोक काका महाराज हे संपूर्ण शक्तीनिशी आपल्या सद्गुरूंचे वैभव वाढवण्यासाठी दिवसरात्र कष्ट करत आहेत. हिंदूराजे पराक्रमी होते, परंतु ते आपल्या प्रजेला स्वातंत्र्याची प्रेरणा कधीच देऊ शकले नाहीत. हिंदू राजांचे धर्मयुद्ध मुसलमान आक्रमणकार्यांच्या धर्मयुद्धापेक्षा म्हणजे जिहाद भिन्न होते, म्हणून हिंदू राजांच्या नशिबी कायम पराभवच येत आला. अशावेळी दैदिप्यमान सूर्याप्रमाणे झळकून हिंदू राष्ट्रीयता प्रकाशित करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी या देशामधील शेकडो वर्षापासून तुडवलेल्या आणि भरडून निघालेल्या हिंदू समाजाला नवीन आशा दाखवली. त्यांनी हिंदू अस्मितेला जागे करून हिंदूमध्ये नवजीवन संचारले. महान राष्ट्रीय नेत्यांचे जीवनकार्य मानवी इतिहासात हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे अजरामर झालेले आहे. जर समाजाला परिपूर्ण बनवायचे असेल तर हर तऱ्हेने समाजासाठी स्वराज्य आणि स्वराज्यच आणावं लागेल. शिवाजी महाराजांनी आपली संस्कृती परंपरा यांचा वारसा जपण्यासाठी जगवण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान करू शकतील अशा शूरवीरांना एकत्र केले त्यांना आपले बनवले. बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, तानाजी मालुसरे अशा असंख्य लोकांनी स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राणाचे बलिदान केले. अफजल खानापासून सर्वच शत्रूंनी अफजल खानाच्या भेटीच्या धोक्याच्या क्षणी महाराजांना लढ्यात संपूर्ण जनतेने सहाय्य केले. लोकांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय कोणतेही मोठे कार्य उभे राहू शकत नाही, ते यशस्वी होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी मुत्सद्दी पराक्रमी निष्ठावान मित्रांना शोधून काढून स्वराज्याच्या माळेत गुंफले होते. महाराजांनी स्वतःच्या उदाहरणाद्वारे आपल्या लोकांना असे शिकवले की हिंदू जात एक राष्ट्र निर्माण करू शकते, एका राज्याचा पाया घालू शकते, स्वरक्षण स्वतः करू शकते, ते साहित्य आणि कला, व्यापार आणि त्याचप्रमाणे उद्योगांचे संरक्षण करू शकते आणि सागरात चालणाऱ्या जहाजांचे ताफे ठेवू शकते. परक्यांशी तुल्यबळाने समुद्र लढाई करू शकतात. त्यांनी आधुनिक हिंदूंना अशी शिकवण दिली आहे की आपला विकास पूर्ण करण्याची क्षमता आपल्याच ठायी आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला निश्चित असे वाटते की कार्याचा परमोच्च बिंदू गाठूनही राजांची बुद्धी सर्व परिस्थितीत शांत आहे, स्थिर आहे. राजाची खरी संपत्ती ही दैवी संपत्ती आहे. असा राजा महामानव हजारो वर्षातून एखादाच होतो. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंछ बाधा. नुरे देश अवघा जयाच्या प्रभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी. देव, देश आणि धर्म या त्रिसूत्रीसाठी आपण जातपात अगदी बाजूला सारून एकत्र आलेच पाहिजे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुस्थान एक आहे. याचा अर्थ हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येकाची समस्या ही आपली समस्या आहे असा होता. आम्हाला जात कोणती हे विचारू नका, कारण आमची जात आहे. स्वभाषा स्वदेशा स्वधर्मा अस्तवे जे, सौभाग्य इथे जन्मलो मानी तेजे. असा जन्म हेतू जयांच्या उरात, अशांची शिवाजी असे जन्मजात. जय हिंद, जय महाराज. आपण आत्ता ज्यांचे विचार ऐकणार आहोत ते आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर वक्ते प्राध्यापक सचिनजी कानिटकर. सांगली येथील वालचंद कॉलेजमधून ME पदवी संपादन केलेले श्री कानिटकर हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयाचे प्राध्यापक असून इचलकरंजी येथे कार्यरत आहेत. अध्यापनाबरोबरच लेखन, प्रभावी वक्तृत्व आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ऐतिहासिक तसेच विविध समकालीन विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले असून महाराष्ट्रभर एक ओजस्वी आणि अभ्यासू वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. नाशिक येथील संस्कृती संस्थेने त्यांना क्रांतीशाहीर ही पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचा गौरव करणारे अनेक किताब विविध संस्थांकडून त्यांना प्राप्त झाले आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला त्यांचे बहुमोल विचार मांडण्यासाठी आमंत्रित करते. आदिशक्ती भवानी माता पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती स्वामी महाराज, श्री सद्गुरू दासराम महाराज आणि आपल्या अंतःकरणात वसणारी आपली भारत माता सर्वांना मनोभावे वंदन करतो. आज वंदनीय काका महाराजांच्या अनुज्ञेने इथं व्यासपीठावर आदरणीय प्रशांतजी पोळ अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. अश्विनी कुडेकर प्रमुख वक्त्या म्हणून आहेत. आदरणीय भाऊ आदरणीय सुवर्णाताई, विकासराव आणि आपले सगळे आदरणीय डॉक्टर इथं उपस्थित असताना एक मनात सहज विचार आला. हे सुवर्णाताईंच्या भाषणात तर तुम्ही ऐकलत की शिवाजी महाराजांची एक ओळ घेत होते कार्याची आणि इथं झालेलं कार्य सांगत होत्या त्याला जोडून, आणि त्यातनं शिवसृष्टी निर्माण केली महाराजांनी आणि त्यावर पावलोपावली पुढं टाकत विद्यापीठापर्यंत कसा विकास झाला हे आपल्या लक्षात आलं. आणि याच्याशी आपण जोडले गेलो याचा नकळत अभिमान मनाशी निर्माण झाला. पहिल्यांदा ज्या वेळेला मी वक्ता म्हणून इथं आलो होतो तेव्हा भावना सर्वसाधारण वक्त्यांप्रमाणेच होती की नाव, कीर्ती, पैसा मिळावा, आपलं काहीतरी नाव व्हावं, मोठेपणा प्राप्त व्हावा. आणि कालांतरानं या स्थानाची ओळख जशी जशी होत गेली तिथं इथं यायला मिळणं हेच आपलं मोठं भाग्य आहे. आणि इथं बोलवलं तर कुठेही बोलवू नये चालेल, या मनस्थितीपर्यंत माझा विकास झाला. आणि हे खऱ्या अर्थानं काहीतरी मिळवलं मी, की मला असं वाटतं की मनापासून मी इथे येतो, तुमच्यासमोर बोलतो. मंडळी, रामदास स्वामींनी म्हणलेलं होतं की प्रबल यवन जाहले होते, म्हणजे त्यांच्याविषयी कवी तिवारींनी म्हणलं तर, बोलताना मी चुकलो थोडा, की कवी तिवारी रामदास स्वामींच्या कार्याविषयी म्हणलं तर की प्रबल यवन जाहले होते वंदया महाराष्ट्रात, आक्रंद तो होता धर्म परसत्तेच्या दास्यात, शौर्य धैर्य रुपले होते परसेवेच्या पंकात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरू वाणी दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आणि त्या कवितेतली शेवटची ओळ अशी आहे की ही वाणी म्हणजे जननी धर्माच्या अभिमानाची, संजीवनी दुर्लभ मात्रा, ऐक्याच्या सद्भावाची, यक्षणीच केवळ गमली, राष्ट्राच्या उद्धाराची, त्या काळाची स्मृती होते, या काळाला मन विटते, मागे हो धावत जाते, परिसता आज मंत्रार्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. तर त्या काळाच्या स्मृतीत आपण गेलेलो आहे, आपलं मन मागत धावत निघालेलं आहे. आणि त्या काळात आपण गेलोय असं जर मी जे काही आपल्यासमोर बोलणार आहे त्यातनं वाटलं तर माझ्या श्रमाचं सार्थक झालं असं मी समजेन. मंडळी, काळ असा होता की समोर शिवाजी महाराजांनी अफजल वध केला, त्याचं शिल्प आहे. आणि हा अफजल खान शिवाजी महाराजांना मैदानात उतरवावं याकरता अनेकविध गोष्टी करत होता. त्यातनं शिवाजी महाराजांचं कुलदैवत असणाऱ्या तुळजाभवानीच्या मंदिरावर त्यानं आक्रमण करून तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या की जेणेकरून शिवाजी महाराज अंगावर येतील, जेणेकरून त्यांना खुल्या मैदानात आपण मारू शकू, अशा पद्धतीची भावना अफजल खानाची होती. पण शिवाजी महाराज काही बाहेर आले नाहीत, डोंगराळ मुलखातनं आले नाहीत. का आले नाहीत, कसे आले नाहीत, आपल्याला इतिहास सगळ्यांना माहीत आहे. पण त्यावेळेला जी मनस्थिती झाली असेल लोकांची आणि त्यातनं लोकांना प्रबळ करण्याकरता, उत्साही करण्याकरता, लढाऊ करण्याकरता रामदास स्वामींनी काय काम केलं असेल याचा विचार करत आपण या विषयात प्रवेश करूया. स्थळ आहे प्रतापगडच्या पायथ्याचं राम वरदायीचं मंदिर. आता प्रतापगडच्या पायथ्याला पार नावाचं गाव आहे आणि तिथं राम वरदायिनी असं देवीचं स्वरूप आहे. हे स्वरूप काय आहे थोडक्यात आख्यायिका सांगतो. तुलसीदासांनी रामचरित मानस लिहित असताना अशी कल्पना केली आहे की
भगवान शंकर पार्वती मातेला रामचरित्र सांगतात आणि रामाचं चरित्र सांगताना पार्वती माता ऐकतीये. म्हणजे हा एक विश्वातला चमत्कार आहे की पती बोलतोय आणि पत्नी ऐकतीये, पण हा घडला आहे तिथं. आणि अशा रीतीनं हा चमत्कार घडत असताना पार्वती माता खाली बघत असते आणि त्यावेळेस रामचरित्र सुरू असतं. आणि सुरू असताना पार्वती मातेला असं दिसतं की सीतेला पळवून नेलेलं आहे आणि त्यानं राम विरहात आहेत आणि ते हिंडतायत सगळीकडं आणि अतिशय अस्वस्थ अवस्थेत, अतिशय दुःखी अवस्थेत सीते 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 अशा हाका मारतायत आणि झाडा वेलींना जाऊन मिठ्या मारतायत की अगं याच वेलींची फुलं तू काढत होतीस ना, या सावलीत तू बसायचीस ना. असं सगळं चाललंय. आणि पार्वती माता म्हणते की यांच्या नावाचा आपण जप करता महादेव, आणि हे तर सामान्य माणसासारखे दुःखी होऊन बायकोच्या नावानं हाका मारत हिंडतायत. हे कसले आलेत देव, हे कसले आलेत सिद्ध. त्यावेळेला शंकर फक्त गप्प बसले. पार्वती मातेला जाणवलं की यांना आपलं म्हणणं पटलेलं नाही, हे गप्प बसले असते. थांबा मीच दाखवते तुम्हाला प्रयोग करून. आणि असं म्हणून पार्वती मातेनं सीतेचं रूप घेतलं आणि ती अवतरित झाली. अवतरित झाली जावळीच्या खोऱ्यात, जिथं आत्ता प्रतापगड आहे तिथं पायथ्याला ही कथा घडली असं सांगतात. आणि अवतरित झाली आणि रामांच्या समोर एका झाडाच्या मागणं आली. राम सीते सीते म्हणून ओरडतायत आणि साक्षात सीता माता अशी समोर आली. आता तुम्ही कल्पना करा पुढचा प्रसंग कसा घडला असेल. पण ते राम होते. राम शांतपणे पुढे गेले आणि पार्वती मातेची साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले, आई अशी परीक्षा घेतात का ग? आई अशी परीक्षा घेतात का? पार्वती माता मनातनं खजील झाली आणि तिला पटलं की महादेव सांगतायत ते खरं आहे. आणि मग तिनं स्वतःच्या रूपात प्रगट होऊन रामांना भरपूर वरदान दिलं की तुझी पत्नी तुला मिळेल, तू रावणाचा पराभव करशील, असं भरपूर वरदान देऊन ती स्वस्थानी गेली. म्हणून तिचं मंदिर जे या घटनेची स्मृती म्हणून स्थापन झालं त्याला राम वरदायिनीचं मंदिर असं म्हणतात. आता कल्पना अशी आहे की तुळजाभवानीची विटंबना झालेली आहे. रामदास स्वामी संतप्त आहेत मनानं, लोकांच्या जागृती करतायत आणि ही जागृती करताना त्यांना राजकारणाचे अंतर्गत दुवे सगळे माहीत आहेत. त्यामुळं त्या देवी समोर गाय कापत असताना, तिच्यावर घणाचे घाव घालत असताना अफजल खान बोललेला होता की बताव तेरी खिदमत, बताव तेरी अजमत. तर शिवाजी महाराज या गडावरच त्यानं केलेली मागणी पूर्ण करणार आहेत हे रामदास स्वामींना माहीत होतं. त्या परिसरात जागृती करत हिंडत होते. त्या गावातले लोक जमलेत. तुम्ही आत्ता जमलाय तसे. कुठं जमलेत? राम वरदायिनीच्या मंदिरात जमलेत. ही कल्पना आहे. आणि त्या कल्पनेत रंगशिळेवर रामदास स्वामी बसलेले आहेत आणि ते बोलतायत. काय बोलतायत बघा. तो म्हणत होता, माते चंडमुंड महिषासुर मर्दिनी, अगं एकाहून एक दुष्ट तू मारलेस, तुला हा खान काही जड होता का ग? का खपवून घेतलेस हे घणाचे घाव? की रुसलीस आमच्यावर की आम्ही आमच्या षंड बलहीनतेनं तुझं संरक्षण करू शकलो नाही म्हणून? अफजल खानाने भवानीची मूर्ती फोडल्याचे तो लोकांना सांगत होता. गड्यानो, आता हे दुःख सांगावे कोणाला? या आदिमातेलाच ना. माते तू स्वतः इथे आलीस म्हणून हे पार्वतीपूर इथं वसले आणि परचक्रामुळे याची पार रया गेली म्हणून याला पार असे म्हणतात. आता माते, रामरायाची परीक्षा घेण्यासाठी तू इथं प्रगटली होतीस ना. म्हणूनच तो तेजस्वी साधू तिला राम वरदायिनीलाच विचारत होता की माते, रावणाच्या नाशासाठी तू रामाना वरदान दिलेस. आता तो नराधम अफजल खान तुळजापुरात तुझे ठाणे उद्ध्वस्त करतो, तुझी मूर्ती फोडतो. तू गप्प का? तू तुझे स्वामर्थ्य दाखवणार का नाही? तू अफजल खाना, आमच्या राजांना अफजल खानाला मारण्यासाठी वरदान देणार का नाही? तुझ्याविषयी खूप ऐकले ग. तू शुंभ निशुंभ चंड मुंड महिषासुर रक्तबीज असे अनेक राक्षस मारून देवांचं संरक्षण केलंस. या दुष्टांच्या मुंडक्यांच्या माळा मिरवल्यास आणि तो नराधम गाय कापून तुलाच आव्हान देतो. बताव तेरी खिदमत, बताव तेरी अजमत. माते दाखवणार का नाही? माते दाखवणार का नाही? साधूचा आवाज कातर झालेला होता. श्रोते आता भान विसरून गेले. ते वाटत होते समोर खरोखरची राम वरदायिनी माता उभी आहे आणि हा साधू तिलाच प्रश्न करत आहे. हे प्रश्न करता करता त्यावेळी त्याच्या मुखातून एक स्वरचित काव्य बाहेर पडू लागले.
देवीला उद्देशून तो धर्मज्ञ साधू म्हणू लागला, दुष्ट संहारी लय मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु आता रोकडे काही सामर्थ्य मज दाखवी, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता, मागणे एकची आता द्यावे ते मज कारणे, रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे, क्षमावे तुळजा माते इच्छा पूर्ण तू करी. शेवटच्या ओळी ऐकल्या आणि माहीत नव्हते त्यांनाही नाव समजले. रामदास स्वामी चाफळला मंदिर बांधून राहणारे आणि गावोगाव मारुती मंदिराची स्थापना करणारे ते हेच. मंडळी, हा सगळा असा प्रसंग तिथं जिवंत उभा राहत होता आणि रामदास सगळ्यांना सांगत होते, धीर धरा, तकवा, हडबडू नका, गडबडू नका. गड्यानो, या भागात जरी गनिमाची स्वारी आली तरी हडबडू नका. दऱ्या डोंगरात लपायचे, बायका मुले गनिमाच्या तोशिशीपासून दूर ठेवायची. खरे ज्याच्या अंगी रग आहे, शूरत्व आहे नव्हे, थोडक्यात ज्याच्या अंगात राम आहे त्यानं लढायचं आणि ज्यांना तेवढे बळ नाही त्यांनी लपून तरी का एक दगड मारायचाच. या पक्षी हे जरी जमलं नाही तरी शत्रूला दाणं पाणी मिळून द्यायचं नाही. गड्यानो, असे संबोधून त्याने केलेले प्रबोधन जनांच्या अंतःकरणात घुसत होते. त्यातून काही जण प्रेरित होऊन शिवाजीराजांच्या सैन्यात जात. अशी ही सर्वत्र रामदास मंडळींची जागृती सुरू होती आणि पूर्ण परतंत्र झालेल्या महाराष्ट्रात काहीतरी बदलायला लागले होते एवढे खरे. स्वामींचे सांगणेच तसे होते, मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आताही तेच काम करून आपले बोलणे संपल्यावर स्वामी म्हणाले, चला आरती करूया. आणि सुरुवातीला विघ्नाची वार्ता न उरवणाऱ्या गणरायाची आरती झाल्यावर सारे उच्च स्वरात गाऊ लागले, दुर्गे दुर्गट वारी तुझविण संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, जयदेवी जयदेवी. मंदिराबाहेर अंधार दाटला होता आणि आत मातेचा जय जयकार जोरावर पोचला होता. अशीच एका बैठकीची कल्पना केली. ही बैठक सुद्धा ऐतिहासिक आहे. शिवाजी महाराजांनी सगळी पूर्वतयारी केलेली आहे. शिवाजी महाराज अफजलवधाची जागा बघायला गेलेले आहेत आणि त्याच वेळेला निरोप पाठवून महत्त्वाचे जे लोक आहेत त्यांना त्यांनी राजसभेत बोलवलेलं आहे आणि ते सगळे सदरेवर शिवाजी महाराजांची वाट बघत आहेत. आणि ती मंडळी तिथं आल्यानंतर शिवाजी महाराज तिथं येणार आहेत आणि त्यांना शेवटचं संबोधन करणार आहेत की आता अफजलवध जवळ आलेला आहे, तोंडावर आला आहे, उद्या करायचं आहे आणि आज सगळ्यांच्या जबाबदाऱ्या शिवाजी महाराज त्यांना सांगतायत. साऱ्यांचा रामराम झाला. आता राजे काय बोलतात, कोणती कामगिरी सांगतात याकडं साऱ्यांचं लक्ष होतं. सेनापती नेताजीराव, तुम्ही तुमचे घोडदळ आता कडेसरच्या जंगलात लपवा, तेथून थेट छावणीवर तुटून पडायचे. रघुनाथ बल्लाळ अत्रे तुमच्या समवेत असतील. कान्होजी नाईक आणि बांदल यांनी पायथ्याला पार गावाच्या जवळ राहायचं, खानाला पार घाट चढून द्यायचा नाही. हैबतराव बाळाजी नाईक शिळमकर तुम्ही बोचेगोळीच्या घाटात हेच काम करायचं. मोरोपंत पायदळास हवे तुम्ही किनेश्वरच्या जंगलातून बाहेर पडा. हे पहा, फाजल खान, मुसे खान, सुलतानराव जगदाळे यांचे तळ कोयनेच्या खोऱ्यात आहेत. खानाने आपला जनाना आणि बरीच मालमत्ता त्यांच्या संरक्षणासाठी एक तुकडी वाईतच ठेवली आहे. जावळीत तो सैन्याचा मुख्य भाग घेऊन आलेला आहे. एक लक्षात ठेवायचं, हे हरामखोर भवानी देवीची मूर्ती फोडून आलेत. तिला यांनी आव्हान दिलेलं आहे, तुझी ताकद दाखव असं त्यांनी बोललेलं आहे. आपण ती ताकद दाखवायची आहे. आता दयामया काही नाही. इकडे भेट झाली, तोफांचे 3 बार उडतील. आमचे काय झाले याचा विचार तुम्ही नाही करायचा. आमचे काय झाले याचा विचार तुम्ही नाही करायचा. समोरच्याला संपवायचं एवढं डोक्यात ठेवायचं आणि शरणागताला अभय तेवढं द्यायचं. आम्ही जाणतो की तुम्हाला खूप दिवस शांत बसायला लागलंय. संतापात कोणला गेला असेल तो आता बाहेर येऊ द्या. विजयावर स्वराज्य निर्माण होणार आहे हे लक्षात ठेवा. सर्वांना कामगिरी मिळाली होती, पण उत्सुकता होती ती महाराजांसवे कोण राहणार. बघा, आपण सगळेजण या अवस्थेतनं जात असतो की महाराजांसवे कोण राहणार. सगळ्यांना कामगिरी मिळाली आहे, महाराजांसवे कोण राहणार. खरे तर प्रत्येकालाच ती इच्छा होती, पण ते भाग्य कोणाच्या भाडी लिहिले होते हे जाणून घ्यायला सारे इच्छुक होते. महाराजांनी नावं सांगितली. संभाजी कावजी कोंडाळकर, जीवा महाले, येसाजी कंक, कोंडाजी कंक, काताजी इंगळे, सिद्धी इब्राहिम, सुरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, संभाजी करवर आणि विसाजी मुरुंबक.
साऱ्यांना या 10 जणांचा हेवा वाटत होता, कारण प्रसंग आला तर हे महाराजांना थेट सहाय्य करू शकणार होते, प्रसंगी महाराजांकरता जीव देऊ शकणार होते. कामगिरीचं वाटप झालं आणि तानाजी मालुसरे, रामाजी पांगेरा यांचं नाव कोणत्याच खास कामावर घेतलं गेलं नाही. तेव्हा तानाजी म्हणाले, महाराज, मी आणि रामाजी यांनी काय करायचं काही सांगितलं नाहीत. हा महाराजांचा मित्र आहे ना बालपणीचा, आम्ही काय करायचं सांगितलं नाही. त्यावर राजे हसून म्हणाले, तानाजी, लढाईत तुम्ही मारता कसे हे अजूनपर्यंत एकानेही मला जिवंत येऊन सांगितलेलं नाही, त्यामुळं तुम्हाला सांगायचं कसं, कामगिरी काय द्यावी हे मला कळत नाही आहे म्हणले. तेव्हा आता एखादा जर तुमच्या गावातनं वाचला तर त्याला विचारून पुढं ठरवतो की तुम्हाला कामगिरी कुठली द्यायची. सारेच हास्य कल्लोळात बुडाले. इतका वेळ शांत असलेले मोरोपंत या हसण्यावर म्हणाले, प्रसंग एवढा बाका, इतका मातब्बर सरदार समोर, एवढा जीवावरचा प्रसंग, अशा प्रसंगी इतके मोकळे हसू, शूरत्वाची कमालच झाली म्हणायची. त्यावर राजे म्हणाले, पंत, उद्दिष्ट पवित्र आहे आणि स्वार्थासाठी मिळवायचं काही नाही. ही मंडळी देश धर्माकरता स्वतःच्या जीवालाही जमेत धरत नाहीत म्हणून हसू शकतात. आणि हे ऐकून पंतांनी हात जोडले, धन्य आहे म्हणाले. त्यावर तानाजी म्हणाले, पंत, हात नंतर जोडा, आम्ही तुमच्या संगट येणार आहोत, फक्त ढीक कुठं लावायचा एवढं सांगा. एकदम न कळून पंतांनी विचारलं, कशाचा ढीक? तानाजी उत्तरले, कशाचा काय, शत्रूच्या मुडद्यांचा. पुन्हा एक वार हास्य कल्लोळ उडाला आणि क्षणात गंभीर होत मंडळी निघाली. प्रत्येकाचं सांगणं होतं, महाराज काळजी घ्या, महाराज काळजी घ्या. राजे प्रसन्न हसत सर्वांना निरोप देत होते. असे हे सत्वगुणी धर्मराज्य, स्वराज्य निर्माण होणार का नाही याचा निर्णय उद्या लागणार होता. हा आदल्या दिवशीचा प्रसंग आहे, आपण थोडासा अनुभवला. आणि आता त्या दिवशीचा एक प्रसंग अनुभवूया. फार आपण रमत जाऊ, पण रमत गेलो म्हणून थांबायचं नाही. इथं आपल्याला वेळेवर सगळी कामं करायची आहेत. त्यामुळं त्या दिवशी एका वेगळ्या प्रसंगाकडे जाऊया. राजगडावर जिजाऊ आईसाहेब आहेत, त्यांचा मुलगा डावावर लागलेला आहे. एकुलता एक शिवराय शिल्लक असलेली, 6 झाली ती, एकच राहील आता. आणि त्या काय करत असतील त्यावेळेला, ज्या वेळेला शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला निघाले, त्या कल्पनेत थोडंसं जाऊया. राजगडावर बाले किल्ल्यावर जिजाऊ देवघरासमोर बसल्या होत्या. समोरच्या निरांजनातील ज्योत त्यांच्या डोळ्यात प्रतिबिंबित झाली होती. त्यामुळे त्यांचे मूळचे तेजस्वी डोळे अधिक पाणीदार दिसू लागले होते. ते ज्योतीचे केवळ प्रतिबिंब नव्हते, तर त्यांच्या जळणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अंतःकरणाचे प्रतीक होते. त्या मातेनं स्वतःच्या काळजाचा एकुलता एक तुकडा ज्वालामुखीच्या मुखात स्वेच्छेनं घातला होता. त्यामुळे ज्योतीप्रमाणेच तिचे अंतःकरणही जळत होते, अगदी गुणात्मक दृष्ट्याही. कारण इतर अनेक स्त्रियांची अब्रू, त्यांचे सौभाग्य, त्यांचा धर्म अक्षुण्ण राहावा म्हणून तिनं स्वतःच्या पुत्राला मृत्यूला भेटायला पाठवले होते. ज्योतीचा गुण तोच असतो, स्वतः जळत इतरांना प्रकाश देणं. जिजाऊ एकटकपणे देवाकडे पाहत होते. आता डोळ्यात साचलेले पाणी गाळावरून ओघळू लागले होते. तेवढ्यात त्यांच्या खांद्यावर एक चिमुकला हात विसावला. त्या सरशी पदरानं डोळे पुसत सावरत त्या वृद्ध कंठाने म्हणाल्या, या शंभूबाळ, इथं बसा. तुम्हाला माहीत आहे की अफजल वधापूर्वी संभाजी महाराजांच्या सख्या आई देवाघरी गेलेल्या होत्या आणि त्यामुळे शंभूबाळ 2.5 वर्षाचा होता, 2 वर्षाचा असा तो सगळ्या सावत्र माता आणि आईसाहेबांबरोबर असायचा. तर तो आता जिजाऊंपाशी आलेला आहे. छोटे शंभूराजे त्यांच्या मांडी शेजारी बसले. त्यांचे डोके मांडीवर घेऊन त्याच्या कुरळ्या केसातनं जिजाऊसाहेब हात फिरवू लागल्या. थोडे क्षण शांततेत गेले. तसा शंभूबाळा अस्वस्थ झाला. आज सारी माणसं विचित्र वागत होती. सावत्र आई धड जवळ घेत नव्हत्या. म्हणून तो आता हक्काचे ठिकाण असलेल्या आजीकडे आला. आता आजी गप्प पाहून तो म्हणाला, आता सगळे गप्पच असणार की हो, शिवाजी महाराज अफजल खानाची भेट घ्यायला निघाले. आजी ही गप्प झालेली बघून तो म्हणाला, आऊसाहेब गोष्ट सांगा ना. त्या बाळाला काय कळते, आऊसाहेब गोष्ट सांगा ना. जिजाऊ त्या छोट्या लेकराकडे बघून कळवळल्या.
याची आई याला सोडून देवाघरी गेली आणि बापही देवाचीच कामं करत हिंडतोय. वाट्याला येतच नाही. आताही तो देव, देश आणि धर्मासाठी मृत्यूला मिठी मारायला गेलाय. कुठल्याही क्षणी कोणतीही बातमी येऊ शकते हे सर्व मोठ्यांना माहीत आहे. म्हणून त्यांची मनं थाऱ्यावर नाहीत आणि त्यामुळे सारे विचित्र वागत आहेत. पण छोट्या शंभू बाळाला याची काही कल्पना नाही. तो आजीला म्हणतो आहे, गोष्ट सांगा ना. आणि जिजाऊ साहेब खरंच त्याला गोष्ट सांगू लागल्या. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे बाळा. हिरण्यकश्यपू नावाचा एक मोठा राक्षस होता. इतका मोठा की उभारला की डोंगरासारखा दिसे. शंभू बाळाला आश्चर्य वाटलं. डोळे विस्फारून तो म्हणाला, डोंगरा एवढा? अबब. जिजाऊ साहेब म्हणाले, हो तर, डोंगरा एवढा. शंभू बाळ गोष्टीत रंगून जाऊ लागला आणि जिजाऊंच्या मनातलेच विचार मंथन गोष्टी रूपाने बाहेर येऊ लागले. इथे हिरण्यकश्यपूच्या जागी आदिलशाहीचा प्रतिनिधी अफजल खान होता आणि भक्त प्रल्हादाच्या जागी इथली भोळी भाबडी श्रद्धावंत प्रजा होती. तिच्या रक्षणासाठी भगवंताच्या अवताराची आवश्यकता होती. कारण याच प्रजेतील अनेक स्वार्थी आणि भित्र्या लोकांनी मिळून गुलामगिरीचा एक मजबूत खांब निर्माण केला होता. आणि त्याला सुलतान स्त्रिया पळवून, मूर्ती फोडून, देवळे पाडून, धर्मांतरे करून वारंवार लाथा मारत होते आणि विचारत होते, बताओ मुझे तेरी खिदमत, बताओ तेरी करामत, बताओ तेरी अजमत. त्या खांबाला लाथासारख्या बसत होत्या आणि तीच अजमत, तीच करामत, तोच प्रताप दाखवण्याकरता तो गुलामगिरीचा खांब फोडून आता श्री विष्णूंनी नरसिंह बनून बाहेर पडायचे होते. आणि ते दायित्व आता जिजाऊच्या लेकरावर आलेले होते आणि या शंभूबाळाच्या वडिलांवर आलेले होते. आणि त्यांनी नेमके तेच केले. इकडे जिजाऊ सांगत होत्या, आता या राजगडावर आहेत, इकडे जिजाऊ सांगत होत्या गोष्टीत. आणि नरसिंहानं प्रचंड संतापानं आपली नखं हिरण्यकश्यपूच्या पोटात खुपसली आणि पोट फाडून त्याचा कोथळा बाहेर काढला. राजगडावरील देवघरात गोष्ट सुरू होती. त्याच वेळेला योगायोगाने प्रतापगडावर शिवरायांनी सिंह बनून अफजल खानाचे पोट फाडलेले होते. जिजाऊंच्या मनातली गोष्ट प्रत्यक्ष साकार होत होती. आपण तो अनुभव, ही सगळी चित्र बघत असताना घेत असतो. आज शिवजयंतीच्या दिनी त्याची थोडीशी उजळणी केली आणि त्याकरता तर जमायचं असतं. कारण उजळायचं असेल तर स्वतःलाही जळायला लागतं आणि त्यातनंच जगाला प्रकाश मिळत असतो. तो विद्यापीठादी अनेक मार्गातनं इथं मिळतोय. हा असाच वाढता राहावा अशी प्रार्थना करून सद्गुरूंच्या चरणी नमस्कार करून वाणीला विराम देतो. भारत माता की जय.